साहेबांचा पोल्ट्री फार्म आहे या ठिकाणी बांधून पूर्ण झालेला आहे। या ठिकाणी फक्त तुम्हाला भांडे फिट करायचे, पडदे लावायचे आणि कोबा करायचा, ह्या 3 गोष्टी बाकी आहे। बाकीचा 70% पोल्ट्री फार्म या ठिकाणी बांधून पूर्ण झालेला आहे। या शेडला बांधण्यासाठी आतापर्यंत किती खर्च आलेला आहे हे आपण साहेबांकडून जाणून घेणार आहोत। आम्ही 1.5 लाखाला दिलाय पूर्ण। या शेडला बांधण्यासाठी तुम्हाला कोणाची म्हणजे परवानगी घ्यावी लागते। प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला असेल ना? फायनल कॉस्ट सगळी त्यांनी 12,90,000 चाळीला खर्च किती आहे? 56,000 रुपये लागले। 74 रुपये पडलाय किलो। टाटाचा 76 रुपये किलो मिळालाय आम्हाला। आणि परत हे जो अपोलोचा आहे तो 74 रुपये किलो मिळालेला आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत मालेगाव दाभाडी या ठिकाणी। माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही एक नवीन फार्मचं पोल्ट्री फार्मचं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी चालू आहे। याची लांबी आहे 220 फूट, रुंदी आहे 30। एवढे साहेबांचा हा पोल्ट्री फार्म आहे। मालेगाव जवळून अवघे किती किलोमीटर आहे? 10 किलोमीटर आहे। 2024 जे आता सध्या चालू आहे त्या काळामध्ये आपल्याला 220 बाय 30 जी पोल्ट्री बांधकाम करायचं असतं त्याच्यामध्ये येणारा खर्च, कॉस्ट किती येणार आहे त्याची चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर वेळ न दवडता लगेच सुरुवात करूया। साहेब नमस्कार। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये। तर आपली ओळख करून द्या ना आमच्याकडे। माझं नाव रमेश यशवंत देवरे, दाभाडी, मालेगाव, जिल्हा नाशिक। डाळिंब, द्राक्ष, नवीन ऍपल बोर वगैरे सर्व पिकं दाभाडी या क्षेत्रामध्ये घेतले जातात। ओके, पाण्याचं कसं येतं? पाण्याचं आता सध्या आधी चांगला होता आमच्या एरियामध्ये, पण आता त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे तुमच्या भागातली जी शेती आहे ती बागायती शेती आहे, फळबागाची शेती आहे आणि त्याच्यात तुम्ही हा व्यवसाय सुरू करत आहात। तर याच्याकडे येण्याचं कारण काय असेल? याच्याकडे थोडंसं आता हे पाणी कमी झालं। जे आधी शाश्वत उत्पन्न होतं आपल्याला ते आता कमी झालंय। याच्या काय म्हणतात निसर्गाच्या याच्यावर ते असं जे आपल्याला उत्पन्न मिळत होतं ना ते आता कमी झालं, भरोसा राहिला नाही। त्याच्यासाठी दुय्यम स्रोत आपल्याला काहीतरी तयार झाला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही पोल्ट्रीकडे वळलो। प्रेरणा कुठून घेतली? प्रेरणा काही नाही, आम्ही थोडंसं इकडे तिकडे आजूबाजूला पोल्ट्री चालू होते, आजूबाजूला काही युट्यूब मध्ये आम्ही व्हिडिओ बघतो, त्याच्यातनं काही प्रेरणा मिळते ते बघूनच आम्ही ती प्रेरणा म्हणजे स्टार्ट केलेली। ओके, आता हे जे शेड तुम्ही बांधत आहात त्याची लांबी किती? 30 बाय 220। हे जे बांधकाम आहे हे सुरू करून किती दिवस झाले आपल्याला? आम्हाला आता 2 महिने झाले। या बांधकामाचा आपण खर्चाचा विचार करतोय आपण। तर सुरुवातीला मला सांगून द्या की ही कडेला उंची किती ठेवली तुम्ही सेंटरला? साईडला ही 8 फूट आली आणि सेंटरला 11 फूट आहे। 8 आणि 11। आपली जाळी किती ओपन राहील साधारण? जाळी क्लिअर मापाला 8 फूट आहे आणि आम्ही घेताना 8.5 फूट घेतलेली। अर्धा फूट प्लेनतीमध्ये तुम्ही जी पडदे बांधले अर्धा फूट पडदीमध्ये म्हणजे तुमची ओपन जाळीचं भाग किती राहणार आहे? 8 फूट। ही जी उंची आहे ती इतर शेडपेक्षा थोडी जास्त आहे असं वाटत नाही? हो, जास्तच घेतली आम्ही, कारण की थोडंसं आम्हाला पुढे भविष्यात EC मध्ये जायचंय कन्वर्ट करायचं, त्याच्यासाठी आम्ही थोडंसं नवीन हाईट बनवली आणि थोडंसं हाईट जास्त टेम्परेचर पण मेंटेन राहील आपल्याला। मित्रांनो, त्यांनी जी शेडची माहिती सांगितली त्याच्याप्रमाणे 2 महिन्यापूर्वी हे बांधकाम चालू झालेलं आहे। लांबी 220 फूट आहे, रुंदी 30 फूट आहे। कडेला उंची त्यांची 8 फूट आहे, सेंटरला 11 फूट आहे। आता आपण मुख्य विषयाला हात घालणार आहोत। या ठिकाणी आलेला त्यांचा खर्च जो आहे तो आपण बघणार आहोत, तर शेडही बघणार आहोत आणि त्याच्यासोबत आलेला खर्चही आपण त्यांना विचारणार आहोत। सुरुवातीला आधी भर टाकून घेतली बरला। ओके, त्याच्यानंतर हे पडदे म्हणजे खांब उभे राहिले। ओके, बस मग त्याच्यानंतर म्हणजे हळूहळू काम चालू होतं, कैच्या वगैरे फिटिंग, नंतर शेवटी पत्र्यांचं काम झालं। या शेडला बांधण्यासाठी तुम्हाला कोणाची म्हणजे परवानगी घ्यावी लागली का? हो, परवानगी म्हणजे पंचायतकडनं बी NOC घेतली होती। 3,000 रुपये गेले। ओके, आणि परत रिपोर्टचे पूर्ण फाईल खर्च वगैरे करत आता 15-20 हजार रुपये खर्च झालाय। म्हणजे तो बँकेला आपण लोन साठी जी फाईल बनवतो तिला 15-20 हजार रुपये तो खर्च, 15 ते 17 हजार आणि 3,000 रुपये प्रोजेक्ट रिपोर्ट। प्रोजेक्ट रिपोर्ट कोणी बनवून दिलं साहेब? इंजिनियर आहे, ओके, हर्षद निकम म्हणून, त्यांनी बनवून दिलं। ते फायनल कॉस्ट किती काढली या शेडची त्यांनी? फायनल कॉस्ट सगळी त्यांनी 12,90,000। 12,90,000 म्हणजे तुम्हाला 12,90,000चा प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांनी बनवून दिलाय। त्याच्या हिशोबाने तुम्ही लोन साठी फाईल बँकेत दिली। आता जे सँक्शन होईल ते तुम्हाला त्या ठिकाणी लोन मिळणार आहे। बाकीचे जे राहतील ते पैसे आपल्याला खिशातून टाकायचे। किंवा ह्या व्यवसायात येण्यासाठी तुम्हाला काही अडचणी आल्या? अडचणी अजून तर काही आलेल्या नाही, आता आपण स्टार्टअपच करतोय। बरोबर, नाही बऱ्याच अडचणी येतात। आमचे काही मित्र आहे की ज्यांनी पोल्ट्री फार्म बांधायला चालू केली, शेजारच्या पाजात त्यांनी खोडा घातला गाड्या आणण्यासाठी, किंवा लोक अर्ज फाटे करतात, अजून अडचण तर आली नाही। सर्वांना आम्ही विचारूनच काम चालू केलं। आजूबाजू जेवढं आता मित्र आहेत, भाऊबंदी आहे, सर्वांना विचारून ते आम्ही काम चालू केलं। कोणाला त्रास नको बा पुढे आणखी असं काही विचार। ह्या पोल्ट्री फार्मला तुम्ही पाया खोदला होता की डायरेक्ट पडदी मारली? नाही, डायरेक्ट पडदी मारली।
पाया वगैरे काही केलेलं नाही. मग हे साईडचे जे फक्त खांब आहे, खांब्यासाठी पाया करणार आहे थोडा. खांबाच्या खाली तळात काही घेतलं की तिथं? हो खाली आहे ना. किती फूट खाली? तो 1.5 फूट खाली. म्हणजे जिथं जमीन आहे त्याच्या जमिनीच्या 1.5 फूट, खाली, हा, खाली 1.5 फूट. 1.5 फूट आहे. हो. त्याच्यावरती तुम्ही मग ती मग हे पडदेचं काम केलं. पडदीचं काम केलंय. पाया दगड टाकून पाया तसा प्रकार नाही. नाही तसा नाही. आता ही पडदी किती येईल पर्यंत? जमीन 2 फुटाची. 2 फुटाची हो. पडदी का? इथं स्टार्टिंगला 2 फूट आहे आणि शेवटी 2.5 फूट आहे. लेवल घेतलेली. ओके ओके. आता हे जे बांधकाम आहे, बांधकाम करीत असताना तुम्हाला या ठिकाणी सिमेंट लागलं असेल. हो. तर ह्या ठिकाणी आता तुम्ही फक्त पडदी मारली आहे हो. आणि त्या ठिकाणी 4 फूट बांधकाम केलंय. तिकडे हो. तेवढ्याला किती सिमेंट लागलं? सिमेंट लागल्या 110 गोणी. 110 गोणीमध्ये सगळी पडदी झाली पूर्ण पडदे झाले. आणि दोन्ही साईडच्या भिंतीचं जो काही काम आहे, भिंती वाचवल्या आम्ही. भिंतीचा खर्च कमी केलाय. असं का केलं? मी आता बघतो इकडे पत्र आहे, थोडासा तिकडे पत्र आहे. आम्ही बजेट काढला. भिंतींचा खर्च जास्त जात होता, पत्र्याचा कमी येत होता. बरं. त्याच्यामुळे आम्ही तो खर्च इकडे ऍड करून घेतो. म्हणजे कमी याच्यात कुठं जाईल ते बघितलं. आपल्याला पुढे जास्त खर्च नको झाला पाहिजे. असं कुठं खर्च कमी करता येईल त्याच्यात आम्ही लक्ष दिलं. कॉस्ट वाचवण्यासाठी Cost तुम्ही त्या ठिकाणी वाचवण्यासाठी. भिंती हो. बांधलेल्या नाहीये, नाही. त्या ठिकाणी पत्रे लावले आणि ते झालेले. झाले. आता दुसरा विषय असा आहे की आता एक एक गोष्ट आपण मी तुम्हाला कॉस्ट हिशोबाने आपल्याला हो. घ्यायची आहे. तर ही जी जाळी आहे तुमची जाळी किती स्क्वेअर फूट बसली, किती लांब घेतली? ही लांबी एका साईडला 220 फूट आहे. बरं. दुसऱ्या साईडला 220. असं 220. 440 फूट जाळी घेतली. ओके. 440 फूट जाळी आहे. तर ती काय भावाने विकते हो तुम्ही? ती 15 रुपये स्क्वेअर फूट. स्क्वेअर फूट आहे? स्क्वेअर फुटावर. किलोवर नाही? नाही, किलोवर नाही. याच्यात 2 प्रकार असतात का? हो, 2 प्रकार असतात. एक बेदमुता आणि एक हा, टाटा. टाटाची. आता ही कोणती आपली? टाटाची घेतलेली. बेदमुताचा भाव कमी असतो का? हा, भाव थोडा कमी येत होतो. तो 14 रुपये स्क्वेअर फूट होता. 14 रुपये स्क्वेअर फूट आहे आणि ही 15 रुपये. 15 रुपये. साधारणतः सगळे जे 440 फूट तुमची जी जाळी आहे तिला खर्च किती आला? तिला पूर्ण खर्च 56,000 रुपये लागले. 56,000च्या आसपास तुम्हाला कॉस्ट. 56,000च्या आसपास. आणि हे बनवणारे कुठले होते? जाळे बनवणारे दाभाडी आमच्या मालेगाव तालुक्यातच आहे. विराणी म्हणून गाव आहे. बरं. तिथले हे तुमच्या दाभाडीमध्ये जे काही जाळ्या बनवतात हो. ते महाग आहे का? नाही, आमच्या दाभाडीत म्हणजे एक माहेर घरच आहे जाळींचं. बरोबर. आमच्याकडे म्हणजे पूर्ण आजूबाजूचे एरियामधले पूर्ण दाभाडीत फेमस आहे. दाभाडीत खूप नाशिक जिल्ह्यात सगळ्यात जास्त जाळे बनवण्याचे दाभाडीत दाभाडीत कंपन्या जास्त आहेत. विराण्यावरून का आणले? नाही, हे काम करणारे ना कारागीर. जाळीचं हा, बोलतो. जाळीचं नाही. जाळी मग इथे आपल्या गावातली. तुमच्या इथूनच हो. घेते तुम्ही 15 रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे तुम्हाला जे 56,000 रुपये हो. संपूर्ण शेडच्या जाळीला लागले. 56,000 रुपये. मित्रांनो, एक एक कॉस्ट त्यांना विचारतोय मी, जाळीची, पत्र्याची, स्टीलची. त्या हिशोबाने तुम्ही कॉस्ट अंदाज लावत चला. दुसरा असा विषय आहे की या ठिकाणी स्टील वापरला असेल तर हो, बरोबर. या ठिकाणी या तुमच्या शेडला 220 फूट लांबीला आणि त्या ठिकाणी त्या पूर्ण 220 फूट लांबीचं जे स्ट्रक्चर आहे पत्र्याचं ते बनवायला स्टील लागलं असेल. हो. तर त्याचा कसा केला तुम्ही? खर्चामध्ये का? म्हणजे स्टील हे आणि ते दोन्ही पूर्ण. सारखेच आहे का वेगवेगळे घेतले? कसं नाही, आहे? पूर्ण एकच जागेवर घेतला आम्ही. बरं. कलंत्री म्हणून आहे मालेगावला, त्यांच्याकडनं घेतलाय. या खांबाचं कसं केलंय साहेब स्टील मध्ये? आम्ही अपोलो कंपनीचा घेतलाय. तो 2.5 बाय 2.5चा आहे. चौरस पाईप आहे. ओके. आणि वरती 1.5 बाय 1.5ची कैचीसाठी घेतलेला आहे. हा, चौरस पाईप आहे का? हो, अपोलो कंपनीचा आहे. याच्यात स्टील मध्ये पण 2 प्रकार येतात. ओके. पण आम्ही चांगलं घेतलेलं आहे, अपोलो. स्टँडर्ड कंपनी. हो. हा काय भाव घेतला हो तुम्ही? हा आम्हाला 74 रुपये पडलाय किलो. आणि ही कैचीला जे मटेरियल ते वेगळ्या कंपनीचं आहे का? हा, ते टाटाचं आहे. हे कैचीला आणि आडगे ते पत्र्याच्या खाली जे आहे त्याला पण टाटा आहे का ते? हा, पूर्ण टाटाचं आहे. ओके. साधारणतः सगळ्या शेडला तुम्ही खांबाला अपोलोचं मटेरियल वापरलंय हो, आणि कैचीला टाटाचं वापरलंय. वापरलेलं आहे. तर याची कॉस्टिंग कशी गेली हो? कॉस्टिंग भावामध्ये टाटाचा 76 रुपये किलो मिळाला आहे आम्हाला. हा. आणि परत हे जो अपोलोचा आहे तो 74 रुपये किलो मिळालेला आहे. 74? स्टील पेक्षा हा महाग मिळाला आम्हाला. इतर स्टील जे होतं ते थोडं स्वस्त होतं त्या टायमाला, पण आम्ही चांगल्या क्वालिटीचं घेतलं. कारण की कसं आहे, पुढं आयुष्य लाईफ पाहिजे. त्याला टोटल पत्र किती लागतं आपल्याला? 117 लागले आम्हाला. एक नग केवढा गेला? 2110 रुपये. सगळे पत्र्याला पैसे किती लागले? पत्र्याला आणि कडी स्क्रू त्याला आम्हाला 2,57,000 रुपये लागले. हे जे शेड उभं करतोय आपण 3 कॉस्ट झाले मित्रांनो. 3 कॉस्ट झाले. जाळीची कॉस्ट झाली, स्टीलची कॉस्ट झाली, त्याच्यानंतर तुमची पत्रे झाले, पत्र्यांची कॉस्ट झाली. या 3 मेजर कॉस्ट असतात त्या ठिकाणी झाल्या आहेत. आता शेवटाकडे येतोय आपण. तर त्या ठिकाणी आपण या ठिकाणी हे शेड जे उभं करून देत आहेत, बांधतायत, त्यांच्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
तर साहेब याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, एक कन्स्ट्रक्शन करणारा गवंडी आणि दुसरा जो असतो फॅब्रिकेशन करणारा. ह्या दोन प्रकार आम्ही पूर्ण दिलेलं आहे, एकाच कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे. बरं पूर्ण काम करून द्यायचं खालीपासून पूर्ण पत्रे मारेपर्यंत. आणि आतमध्ये जे पण काही काम आहे, काही तिथं जे म्हणजे स्टँड असतो, काही घोड्या वगैरे असतात, ते सगळं त्याच्याकडे दिलेलं आहे. पूर्ण क्लिअर करून द्यायचं. कुलूप पार्टिशन तो करून देणार, स्टँड ते करून देणार, लिफ्टिंगचा पिंजरा तो करून देणार, भांडे फिटिंगला तुम्हाला स्ट्रक्चर लागला तर तो उभा करून देणार. सर्व सगळं म्हणजे आपण जसं बंगल्याला म्हणतो कुलूप लावून बाहेर निघायचं, तसं शेडचा कुलूप लावून बाहेर निघायचं. म्हणजे तो पडदे त्याच्यामध्येच फिट करून देणार. सर्व फिटिंग तो करून देणार. कशी कॉस्ट राहिली याची? ते आम्ही 1.5 लाखाला दिलंय पूर्ण. पूर्ण बांधकाम त्यानेच करून द्यायचं. पूर्ण करून द्यायचं. खाली भिंती पडद्यापासून तर पडदी ओढण्यापासून ते पूर्ण क्लिअर करून द्यायचं. ते बाहेरची टाकीचं वगैरे सगळं दोष करणार. सर्व पाईप जी आपल्याला भांड्याची पाईपलाईन फिट करतो नाही, ते नाही, ते स्पेशल आहे, ते आम्हाला करावं लागेल. लाईट फिटिंगचं आम्हालाच करावं लागेल. मग त्याचं फक्त कन्स्ट्रक्शन मध्ये म्हणजे टाकीचं स्टँड तो बांधून देणार आहे, बाकी ज्या काही फॅब्रिकेशनच्या गोष्टी त्या करणार. कॉस्टिंग सांगत असताना मनाचं काही सांगितलंय मित्रांनो. या ठिकाणी त्यांचे बिल आहेत, बिलांवरून एक एक फिगर जी आहे ती ऍक्च्युली जशी आहे तशीच आहे. बघून घ्या. या व्हिडिओचा सारांश सांगतोय. या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं तर हा नवीन पोल्ट्री फार्म आहे 2024 मध्ये या ठिकाणी बांधला जात आहे. तर बांधत असताना या ठिकाणी याची लांबी आहे 220 फूट, 30 फूट रुंदी आहे. हा पूर्व पश्चिम या ठिकाणी बांधकाम चालू आहे. तर या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण महत्वाचा हाच विषय कव्हर केला की कॉस्टमध्ये पत्र्याची कॉस्ट असेल, जाळीची कॉस्ट असेल, स्टीलची कॉस्ट असेल, किंवा या ठिकाणी त्यांना बांधकाम करण्यासाठी, भर टाकण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी ज्या कॉस्ट आल्या त्या सगळ्या कॉस्ट त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेतलाय. साधारणतः 8 लाख रुपये या ठिकाणी त्यांचा सरासरी खर्च या ठिकाणी या शेडला आलेला आहे. 8 लाखामध्ये 200 बाय 30 जे शेड आहे त्यांचं 220 बाय 30 या ठिकाणी या स्टेजला येऊन पोहोचलेलं आहे. शेवटचं त्या ठिकाणी त्यांचं काम बाकी आहे. फक्त पडदे ते कोबा काही त्या ठिकाणी करणार नाहीये आणि या ठिकाणी ते भांडे घेणार आहे. तर भांड्यामध्ये त्यांच्याकडे जे काही ऑप्शन आहे त्याच्यामधून ते निवडून त्या ठिकाणी ते भांडे घेणार आहेत आणि त्यांचा पोल्ट्री फार्म त्या ठिकाणी चालू होणार आहे. 8 लाख रुपये कॉस्ट बांधकामाला आजपर्यंत धरली. जर ऑटोमॅटिक जर पडदे त्यांनी केले तर 30 ते 35 हजार रुपये त्या ठिकाणी पडद्यांना खर्च येणार आहे. आणि भांडे जर साधे घेतले तर त्या ठिकाणी त्यांना 80 ते 95 हजार रुपयामध्ये व्हेरियस कॉस्टमध्ये त्या ठिकाणी त्यांचे भांडे त्या ठिकाणी पडणार आहे. बरोबर. 80 ते 85 हजार ते 30-35 हजार रुपये पडद्याचे म्हणजे 1.25 लाख रुपये ते 8 लाख रुपये पहिले झालेले 9 साडेनऊ किती कुठेही गेलं तर 10 लाखाच्या आत तुमचं शेड या ठिकाणी म्हणजे तुमचे पक्षी या ठिकाणी पडणार आहे बिना कोब्याचे. कोबा केलेला नाही. तर असा हा व्हिडिओ होता पूर्ण. माहितीसाठी त्यांचा नंबर आपण मध्ये दिले आहे. काही अडचण असेल तर त्यांच्याशी बोलू शकतो.